हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दिवाळी डेकोरेटिव्ह आयटम। तर दिवाळी जवळ आली आहे आणि आपल्या सर्वांना उत्सुकता असते ती आपलं घर सजावटीची, आणि त्यासाठी आपण बाजारातून बऱ्याच गोष्टी घेतो। तर या व्हिडिओमध्ये या दिवाळीला मी काय काय घेतले आहे हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। तर नंबर 1 ला आहेत हे असे दिवे। हे मेटलचे आहेत आणि याला गोल्डन फिनिशिंग आहे। तुम्ही बघू शकतात हे असे दिवे आहेत। हे दिवे मी स्पेशली रांगोळीमध्ये किंवा आमच्या वरंड्यावरती ठेवायसाठी घेतले आहेत। हे फुलांच्या रांगोळीवरती किंवा आपल्या साध्या रांगोळीवरती हे खूप सुंदर दिसतील। तुम्ही बघू शकता याची क्वालिटी छान आहे। तर त्याची प्राइस म्हणाल तर मला हे आय थिंक 280 ला मिळाले आहेत। 10 पीसेस आहेत हे। सेकंड आयटम आहे ही उरली। ही पण मेटलचीच आहे आणि याला गोल्डन फिनिशिंग दिली आहे। बघू शकता तुम्ही। हिची डिझाइन मला खूप जास्त आवडलेली। यामध्ये पाणी भरल्यानंतर दिवे ठेवले तर इथून सुद्धा छान दिवे दिसतात। खूपच सुंदर डिझाइन आहे ही आणि याची फिनिशिंग खरंच खूप छान आहे। खूप छान आहे याची फिनिशिंग। तर याची प्राइस मला आठवत नाही, पण मी नक्कीच तुम्हाला वरती टॅग करेल प्राइस, आणि सर्व प्रोडक्टच्या लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतीलच। आता नेक्स्ट प्रोडक्ट आहे ही पण एक उरलीच आहे। तर खूप दिवसापासून ब्रासची जड उरली घ्यायची होती। तिचं वेट 500 ग्रॅम आहे, म्हणजे अर्धा किलो। ही प्युअर ब्रासची आहे। बघू शकतात किती जाडजूड आहे मस्त, आणि खरंच याची क्वालिटी खूप छान आहे। खूप छान आहे ही। तर मी यासाठी पण ठेवली की मी नेहमी फुलं ऑर्डर करते तर बरेच त्यातले उरतात, तर मला खूप आवडते असं फुलं ठेवायला, पाण्यामध्ये फुलं ठेवायला। ते किमान 1 हप्ता तरी यामध्ये छान राहतात। असं डेलीसाठी पण हे मी याचा यूज करू शकते। याला फक्त घासून पुसून छान ठेवायची। खूप सुंदर प्रोडक्ट आहे। आणि हे 8 इंचाचं आहे। यामध्ये 6 इंचाचं आणि 10 इंचाचं सुद्धा मिळते। 12 इंचापर्यंत यामध्ये साईज मिळून जातात। त्यानंतरचा नेक्स्ट प्रोडक्ट आहे हा। अशा तीन छोट्या छोट्या उरली आहेत। तीन छोट्या छोट्या उरलीला खाली असे 3 स्टँड आहेत, आणि 3 उरलीला असे 3 रॉड आहेत ज्यांची तिघांची साईज वेगवेगळी आहे। बस यांचा एक पूर्ण फोटो मी तुम्हाला दाखवते हे कसं दिसते। याची पण क्वालिटी ठीकठाक आहे। म्हणजे त्या बाउल उरलीची जर क्वालिटी असेल 100 तर याची असेल 70 to 80 असेल याची 80%। पण हां, प्राईसच्या मानाने हे खूप छान आहे। हे मला मिळालं 250 ला। खूप छान प्रोडक्ट आहे हा। या सर्वांच्या लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच। आणि त्यानंतर अजून मी एक आयटम घेतला आहे, तो म्हणजे ह्या अशा क्लिप्स। तर बघू शकतात अशा ह्या क्लिप्स आहेत। तर या क्लिप्सचा यूज असा आहे की जी समई असते ना, या समईमध्ये बऱ्याच माझा तरी हा प्रॉब्लेम होता की समईमध्ये वात टाकली की ती माझी जळायचीच नाही। तेल तसंच राहायचं आणि वात विझून जायची, असं नेहमीच व्हायचं। त्यामुळे यावेळेस मी त्याला त्यावरती उपाय बघितला। तर अशी समई असले तर समईला फक्त हे आपल्याला असं लावायचं आहे जस्ट। हे सुद्धा ब्रासचंच आहे। हे ज्या क्लिप्स आहेत ह्या सुद्धा ब्रासच्याच आहेत। तर खूप छान प्रोडक्ट आहे। एकदा यूज केल्यानंतर मी असं तुम्हाला रिव्ह्यू सांगेलच की खरंच ह्या यूजफुल आहेत की नाही। अजून तरी सध्या मी यूज नाही केला याचा।
त्यानंतर लास्ट गणपतीमध्ये मी हा प्रोडक्ट घेतला होता, ते म्हणजे ही शी भोग थाली. यामध्ये असा एक छोटूसा ग्लास आहे, त्यानंतर अशा 2 छोट्या छोट्या प्लेट्स आहेत आणि एक छोटूसा चमचा आहे. आणि हे सुद्धा ब्रासचं आहे. हे माझं यूज करून झालं आहे. यांना मी घासून पण ठेवलं आहे स्वच्छ, तरी याचा कलर वगैरे गेला नाही, म्हणजे प्युअर ब्रासच मिळालं आहे. आणि ही अशी प्लेट आहे. तर तुम्ही प्लेटची साईज बघू शकता, एवढीच असेल. आणि त्यामध्ये हे 2. माझं मंदिर छोटं आहे, तिथं मोठं ताट ठेवायला जागा नसते. प्रत्येक वेळेस आम्हाला खाली स्टूल वगैरे काहीतरी ठेवायचं असते. तर यावेळेस मी असा हा भोग थाली घेतली, जेणेकरून अगदी छोटं छोटं एक एक घास यामध्ये काढून मी देवाला असंच नैवेद्य ठेवू शकेल. गणपतीमध्ये मी छान एक छोटीशी पुरणपोळी केली होती आणि इथं छान एका याच्यामध्ये खीर, एका याच्यामध्ये भाजी असं छान ठेवलं होतं. त्यानंतरचा नेक्स्ट प्रोडक्ट आहे. हा प्रोडक्टसुद्धा खूप जुना आहे, पण हा पण मेशोवरून घेतला आहे आणि दिवाळीसाठी मला हा खूप यूजफुल राहणार आहे, म्हणून तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर मी ह्या मकर संक्रांतीला हे वाणामध्ये हे दिवे दिले होते. तुम्ही बघू शकतात किती सुंदर आहे ते. तर हे दिवेसुद्धा मी मेशोवरूनच घेतले आहेत. याची लिंक मी तुम्हाला नक्की देईल. हे तुम्ही बघू शकतात. हे याचा जो आतला दिवा आहे हा प्युअर ब्रासचा दिवा आहे आणि हे जे बाहेरची डिझाईन आहे स्टोनची, ही मेटलची आहे. तर याचा कलर जरी कधी गेला तरी तुमचा एक नॉर्मल दिवा तर हा राहणारच आहे, असा छोटूसा छान. तर आपण याला वॉश करताना याचे सर्व पार्ट्स आपण असे काढू शकतो, पूर्ण हे सुद्धा निघते याचा. तर हे असे मी माझ्या उंबरठ्याच्या दोन्ही साईडला असे 2 हे लावणार आहे. त्यानंतर अजून मला एक प्रोडक्ट खूप आवडलेला, तो म्हणजे हा असा सेंटर, दिवाळीच्या दिवसांमध्ये असा सेंटर टेबलवरती ठेवायला. हा ॲक्च्युली मला गिफ्ट मिळाला होता माझ्या मैत्रिणीकडून, पण मी तिच्याकडून याची लिंक घेतली आहे आणि मी तुमच्यासोबत ती नक्कीच शेअर करेन. मला खरंच हा खूप आवडला आहे. तर असं आपण सेंटर टेबलवरती ठेवू शकतो हा, किंवा एखाद्या टेबलवरती, डायनिंग टेबलवरती मध्यभागी आपण ठेवू शकतो दिवाळीच्या दिवशी, स्नॅक्सच्या साईडला वगैरे. यामध्ये एक फक्त टी लाईट कॅन्डल ठेवून हा खूप सुंदर दिसतो, खूप सुंदर दिसतो हा. तर अशी होती या वर्षीची माझी दिवाळीची शॉपिंग. आणि अरे हो, अजून एक राहिलं आहे. त्याच्याशिवाय तर दिवाळीचं डेकोरेशन कसं कंप्लीट होणार. तर हे एक मी घेतलं आहे लायटिंग. लास्ट इयरपर्यंत आमच्याकडे अशी स्टारवाली लायटिंग होती, ते छोटे मोठे छोटे मोठे. तर आता ती आमची खराब झाली लास्ट इयरलाच, म्हणून मग आम्ही ही ऑर्डर केली आहे दिव्यांची यावेळेस. यामध्ये काही मोठे दिवे आहेत आणि सगळे छोटे दिवे आहेत. आणि ही मी घेतली आहे येलो कलरमध्ये, म्हणजे गोल्डन. मला माझ्याकडे सगळ्या लायटिंग वगैरे बघाल तर माझ्याकडे सगळ्या येलो कलरमध्येच असतात, गोल्डनमध्ये. मला रंगीत लायटिंग नाही आवडत. त्यानंतर अजून एक, आता सेल चालू आहे, तर सेलमध्ये अशा छान लायटिंग्स येतात. आता ही लायटिंग आम्ही लास्ट इयरला चक्क 70 रुपयाला घेतली होती आणि ही खूप छान दिसते, खूप. तुम्हाला वाटलं तर मी ही लावूनसुद्धा दाखवेल. आणि ही तुम्हाला लावायची असते, ही झाडांमध्ये सुद्धा खूप सुंदर दिसते. तर मी तेच ट्राय करणार आहे की हिला मी झाडांमध्ये लावणार आहे. छान आमच्या खूप सुंदर वाटेल ही झाडांमध्ये. झाडांमध्ये सुद्धा छान छान लायटिंग येतात, अशा फुलांच्या वगैरे खूप सुंदर सुंदर लायटिंग येतात. पण आता माझ्याकडे ऑलरेडी ह्या लायटिंग असल्यामुळे मी पुन्हा पुन्हा ते घेत नाही. ज्या आहे आधी त्या यूज करून घेते, कारण ह्या काय 2-1 वर्षामध्ये पुन्हा खराब होतातच. आणि त्यानंतर आम्ही ही खूप जास्त यूज केली आहे. ही आम्ही फक्त 100 रुपीजची लायटिंग घेतली होती. जेव्हा आम्ही रेंटच्या घरात राहायचो तिथं आम्ही वरती असं लावून घेतली होती. हिची छान डिझाईन बनवली होती या लायटिंगची. आणि आता आम्ही इथं मी त्याला वेगवेगळ्या डेकोरेशनसाठी यूज करते. आणि इथं माझ्या मुलाचा जेव्हा मी क्रिसमसचा फोटोशूट केला होता त्यामध्ये हिला मी यूज केलेलं. त्यानंतर आता गणपती डेकोरेशनमध्ये मी ही यूज केली होती. तर ही खूप छान आहे. ही अशी फक्त एक कॉपर वायर असते आणि ही USB वरतीच लागते.
तर इथंसुद्धा मी कुठेतरी यूज दिवाळीमध्ये करणार आहे. ते तुम्हाला दिवाळी डेकोरेशनच्या व्हिडिओमध्ये कळेलच मी याचा काय यूज करणार आहे ते. रात्री अशी काही दिसते ही लाइटिंग झाडांवरती. माझे सर्व प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवून झाले आहेत. तर कसा होता आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.